उत्तर गीता अध्याय पहिला श्लोक 31 पासून पुढे. मी काम क्रोधाने युक्त आणि तृष्णेने मोहित होऊन अनेकदा पापाचार केला आहे आणि त्यांच्या सेवन फलरूप घोर कष्ट देणाऱ्या अशुभ गतींना भोगले आहे. वारंवार जन्म आणि वारंवार मृत्यूचे क्लेश भोगले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आहार ग्रहण केले आहेत आणि अनेक जन्मांतरी अनेको स्तनपानही केले आहेत. अनघ मी बरेचसे वडील पाहिलेत जन्मामुळे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माताही पाहिल्या आहेत. चित्र विचित्र सुख दुःखांचा अनुभवही घेतला आहे. कितीतरी वेळा मला प्रियजन वियोग आणि अप्रियजनांचा सहवास करावा लागला आहे. मी मोठ्या कष्टाने अर्जित केलेल्या धनसंपत्तीस बघता बघता नष्ट झाल्याचे पाहिले आहे. राजा आणि स्वजनांकडून बऱ्याचदा मला कष्टप्राय व्हावे लागले, अपमानित की व्हावे लागले आहे. तन्मनाच्या भयंकर अशा वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. मी अनेक वेळा घोर अपमान, प्राणदंड, कठोर कैदेची शिक्षा भोगल्या आहेत. मला नरकी पडून यमलोकी मिळणारा यातना भोगाव्या लागल्या आहेत. या लोकी जन्म घेऊन मी वारंवार वृद्धत्व, रोग, व्यसने आणि राग द्वेषादी द्वंद्वांनी मोठ्या प्रमाणात दुःख सदैवच भोगले आहे. या प्रकारे वारंवार क्लेश भोगण्याने एके दिवशी माझ्या मनास मोठा खेद होऊन सर्व दुःखांना घाबरूनच मी निराकार परमात्म्याची शरणी येऊन सर्व लोक व्यवहारांचा परित्याग की करून टाकला. या लोकी अनुभव पश्चातच मी या मार्गाचा अवलंब केला आहे आणि आता तर परमात्मा कृपेने मला ह्या उत्तम सिद्धीची प्राप्तीही झाली आहे. आता मी काही परत या संसारी येणार नाहीच. जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे आणि जोपर्यंत माझी मुक्ती नाही होऊन जात तोपर्यंत मी स्वतःच्या आणि अन्य प्राण्यांच्या शुभ गतीचे अवलोकन करेन. द्विजश्रेष्ठ, या प्रकारे मला ही उत्तम सिद्धी प्राप्त आहे. यानंतर मी उत्तम लोकी जाईन. मग त्यापेक्षाही परम उत्कृष्ट सत्य लोकी पोहोचून क्रमशः अव्यक्त ब्रह्मपद म्हणजेच मोक्षात प्राप्त करून घेईन. तुला यात काही संशय नसावा. काम क्रोध आधी शत्रूंना ताप देणारे, संताप देणारे कश्यपजी, आता पुन्हा मी या मर्त्यलोकी कदापिही येणार नाहीच. हे महाप्राज्ञ, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. बोला, तुमचे कोणते प्रिय कार्य मी करावे? तुम्ही ज्या वस्तूच्या प्राप्ती हेतुस्तव येथे आला आहात त्या वस्तूच्या प्राप्तीचा समय काळ आता आला आहे. तुमचा माझ्याकडे येण्याचा उद्देश तर मी जाणतोच आणि शीघ्रच मी येथून प्रस्थान करेन. म्हणूनच मी स्वतः तुम्हाला प्रश्न विचारण्यात प्रवृत्त करीत आहे. विद्वन, तुमच्या आचरणाने मला खूप संतोष प्राप्ती झाली. तुम्ही आपल्या कल्याणाची गोष्ट विचारा. मी तुमच्या अभिष्ट प्रश्नांचे उत्तर देईन. काश्यप, मी तुमच्या बुद्धीचे कौतुक करतो. त्या प्रती आदर व्यक्त करतो. तुम्ही मला ओळखले आहे म्हणूनच मी तुम्हाला बुद्धिमान असे संबोधतो आहे. या प्रकारे श्री महाभारतातील अश्वमेधिके पर्वणी उत्तर गीताचा पहिला अध्याय सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत.
हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.